निवांतपणा हे माझं स्वप्न आहे. महिलांच्या वाटेची कामं कधीच का संपत नाहीत. मी सकाळी 4ला उठून अनारसे आणि शंकरपाळे केले आहेत, गीता मला सांगत होती. गीता पुण्यात एका कंटेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते. तिचं ऑफिस 9:30ला सुरू होतं. त्यासाठी तिला घरातून 8ला निघावं लागतं. तिथे रोजची शिफ्ट 9 तासांची आहे, पण काम संपता संपता 10 तास होतातच. पण घरी आलं तरी तिचं काम संपत नाही. सणावाराच्या काळात तिला रात्रीची झोप नसते. आता गौरी गणपतीच्या काळात तिला रोज 4ला उठून फराळाचे पदार्थ तयार करायला लागतात. आमच्या घरात गौरींसमोर ठेवायला विकतचे पदार्थ चालत नाही, त्यामुळे ऑफिस सांभाळून हे करायचं असतं. तिच्या बोलण्यात अभिमान आहे की हातबलता हे कळतच नव्हतं. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या एका ताज्या अहवालात म्हटलं आहे की भारतात नोकरी काम करणाऱ्या लोकांपैकी निम्म्याहून जास्त लोक दर आठवड्याला 49 तासांपेक्षा जास्त काम करतात. पण यात महिलांची, त्यातही तरुण महिलांची आकडेवारी पाहिली तर त्यांच्या कामाचे तास याहून जास्त आहेत. IT आणि मीडियात काम करणाऱ्या भारतीय महिलांचे कामाचे तास जगात सर्वाधिक आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या बायका दर आठवड्याला 56 ते 57 तास काम करतात, तर विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या महिला दर आठवड्याला 53 तास काम करतात. याच महिला जर 18 ते 24 या वयोगटातल्या असल्या तर त्या आठवड्याला अनुक्रमे 57 ते 55 तास काम करत असतात. या क्षेत्रातल्या पुरुषांचे तास यांच्यापेक्षा किंचित जास्त असले तरी भारतासारख्या देशात महिलांची कामं फक्त नोकरीपुरती मर्यादित नसतात, हे मान्य करावंच लागेल. महिला दर आठवड्याला 55 तास ऑफिसात काम करत असल्या तरी घरचं काम धरून त्यांचं काम पुरुषांच्या तुलनेत दुप्पट होतं. स्वयंपाक, घरातल्या मुलांची आणि ज्येष्ठांची देखभाल करणं, सफाई किंवा इतर कोणतंही काम ज्यासाठी महिलांना आर्थिक मोबदला मिळत नाही, त्याला विनामोबदल्याचं काम किंवा अनपेड वर्क असंही म्हणतात. या कामाचं प्रमाण भारतात प्रचंड आहे. भारतातल्या महिलांच्या एकूण विनामोबदल्याच्या कामाचं मूल्य प्रचंड आहे. भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत महिलांच्या अनपेड लेबर म्हणजे ज्याचा त्यांना कोणताही मोबदला मिळत नाही, अशा कामाचं योगदान 22.7 लाख कोटी रुपये इतकं आहे. सीमा कुलकर्णी महिला किसान अधिकारी मंच या स्वयंसेवी संस्थेच्या सदस्य आहेत. त्या म्हणतात, पिरियॉडिक लेबर सर्व्हेमधून समोर आलेला आहे, जो ऑफिशियल डेटा आहे. त्यानुसार 2017 ते 18 महिलांच्या विनामोबदल्याच्या कामाचा टक्का 31% होता, तर आता तो 37% जवळपास आहे. स्टेट सपोर्ट नसल्याने हा टक्का वाढला आहे. त्यामुळे पाणी भरणं, अन्न सुरक्षा, केअर वर्क यात महिलांचा खूप वेळ जातो. गेल्या 7 वर्षात महिलांचा कामात सहभाग वाढला असला तरी त्यांचा विनामोबदल्याचा कामाचा टक्काही वाढला आहे. हाच ट्रेंड यावर्षी म्हणजे 2024च्या डेटामध्ये सुद्धा दिसतोय. दोन्हीकडून महिलांचं मरण. घरातल्या कामाची मुख्य जबाबदारी महिलांवर असते. पुरुषांनी काही काम केलं तर ती मदत म्हणून गृहीत धरली जाते. ईशा नाशिकमध्ये IT क्षेत्रात नोकरी करते. तिला एक 4 वर्षाची मुलगी पण आहे. ती याबद्दल सांगते, लहान मुलगी, सासू-सासरे, घरातली कामं आणि नोकरी करताना जीव नकोसा होतो. काम कधीच संपतच नाही असं वाटतं. नवरा मदत करत नाही असं नाही, पण फक्त मदत करतो. माझ्याकडे समजा कामाला मोलकरीण येत असली तरी ती नसली की धुणं भांडी मलाच करावी लागतात. ती जबाबदारी न सांगता दुसरं कोणी किंवा नवरा घेईल असं नसतं. त्यातच मुलगी रडायला लागली तर तुझ्याकडे ती राहते, म्हणून तिलाही माझ्याकडे सोपून घरचे निवांत होतात. घरचं आणि बाहेरचं दरवेळी करणं अवघड होतं, हे ईशा मान्य करते. एका बाजूला आता मुलींकडून अपेक्षा आहेत की त्यांनी करिअर करावं, नोकरी करावी, भरपूर पैसे कमवावेत. आजकाल प्रत्येकालाच कमवणारी बायको किंवा सून हवी असते, पण म्हणून तिने घरातल्या जबाबदाऱ्या न घेऊन चालत नाही. ऑफिसमध्ये म्हणतात करिअरमध्ये पुढे जायचं असेल तर फक्त ठरलेल्या वेळात काम करू नका, एक्स्ट्रा थांबा, जास्त काम करा. आणि घरचे म्हणतात घरच्या जबाबदाऱ्या टाळू नका. दोन्हीकडून बायकांचं मरण होतं. शहरात काम करणाऱ्या मध्यमवर्गीय महिलांची परिस्थिती अशी असेल तर कष्टकरी महिलांची परिस्थिती कशी असेल याची कल्पना न केलेलीच बरी. मध्यंतरी कामाच्या संदर्भात दिल्लीच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका संगीताची भेट झाली होती. त्यांनाही दररोज 9 तासांची शिफ्ट असते. दिल्ली शहराच्या सीमेवरच्या भागात त्या राहतात. त्यामुळे कामावर येताना 1.5 तास आणि जाताना 1.5 तास असे त्यांचे रोजचे 3 तास जातात. त्यातच घरचं काम, मुलाबाळांचं पाहणं, त्यामुळे त्यांचा दिवस सकाळी 4ला सुरू होतो ते रात्री 11ला संपतो. संगीता यांना झोपसुद्धा पुरेशी मिळत नाही. ग्रामीण भागातही परिस्थिती वेगळी नाही आहे. तिथे शेती किंवा अन्य रोजगाराच्या कामासोबत पाणी आणणं, इंधन जमा करणं, घरकाम अशा जबाबदाऱ्या असतात. काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागात मला सुनीताबाई भेटल्या होत्या. त्यांनी हसत हसत म्हटलं, मेल्याशिवाय बाईची सुटका नाही कामातून. आता तुम्ही बघा, तुम्ही आलात तेव्हा मी पाण्याचे हंडे भरून आणले.
मग इथे ओटा झाडून घेतला, तुमच्याशी बोलता बोलता भाजी निवडली, आता नातवाला बघते, सुनेचा स्वयंपाक झाला की बाजारात जाणार आणि मग शेतावर. त्यांना एका क्षणाची उसंत नव्हती. त्यांच्या आणि ईशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्गात फरक आहे, पण तिच्यासाठी ही निवांतपणा ही चैन आहे. एक दिवस असा यावा ज्या दिवशी मला काहीच काम नसेल. त्या दिवसाची वाट कसली स्वप्नच पाहते मी, की निवांत उठेन, घरात कोणतंही काम पडलेलं नसेल, मला हातात चहाचा कप, जेवायला मिळेल. तसं मिळाल्यावर किचनमध्ये पडलेला पसारा आवरण्याचं टेन्शन नसेल. त्या दिवशी मी खूप झोप काढेन, असं ती म्हणते. खूप वेळ मिळाला तर अनेक गोष्टी करायच्या आहेत बायकांना, पण वेळच नाही त्यांच्याकडे. मंडळी, लेख कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.